कसं आहे, विश्वास हा पानिपत मध्येच गेलेला आहे. पैशा मागे मी काय म्हणतो, पैशा मागे पळून लोक लाचार झाले. मी अशा लोकांकडून कोंबड्या गोळा केल्या ज्यांना समजा सिटी सुद्धा माहित नाही. म्हणजे एकदम गावातले समजा म्हातारे कोतारे बाय समजा म्हातारे आजी वगैरे असतात का, त्यांच्याकडून एकदम खेड्यापाड्यात एकदम 3-3 किलोमीटर 2-2 3-3 किलोमीटर मी चालत गेलो. मोटरसायकल जात नव्हती. मोटरसायकल पण जात नव्हती. अशा ठिकाणून गोळा केले का, तर मग प्युअर क्वालिटी यावं म्हणून. पण आता मोठे पक्षी किती जातात 250च्या आसपास आहेत, 250-300 आहेत मोठे. आणि छोटे पिल्ले छोटे पिल्ले 400च्या आसपास आहेत. म्हणजे 600 ते 700 सगळे मिळून छोटे मोठे. सुरात आपण त्याचं नियोजन बघा. शेवगा लावलाय, एकदम दाट लावलाय शेवगा. इकडे या तुम्हाला दाखवतो. आणि याच्यामध्ये त्याचं हे कोंबडी पालन आकार घेणार आहे. कोंबड्यांना शेवगा का चारला पाहिजे? शेवगापासून कोंबड्याला मिळणारा फायदा काय? कॅल्शियम मिळतं, म्हणजे बऱ्यापैकी कॅल्शियम वगैरे मिळतं शेवग्यातून. आणि कसं सावली पण पटकन होते ना. बाकी झाडात सध्या नवीन स्टार्टअप आहे ना, बाकी झाडात सावली जेवढी फास्ट होत नाही. शेवगा आता समजा 2-3 महिन्यात शेवगा सावली झाली त्याची. आता हे जे आपला फार्म आहे पूर्ण शेवग्याचे, ते किती क्षेत्र किती हे सगळं? हे 35 गुंठेच्या आसपास आहे सध्या. आता ही जी शेड बनवलंस, हे शेडची साईज काय आहे? हे जी 20 बाय 155 म्हणजे 155 लांब आणि 20 फूट रुंद. अच्छा. साधारण त्याचा खर्च किती आलेला आहे? 8-10 लाखाच्या आसपास गेले माझ्या मते. 1 रुपयाचं असं 1 रुपया समजा हा मजूर लावला आणि हे खड्डा खांदला असं नाही झालं, सगळं स्वतःच. आता या दोन्ही पोलच्या मध्ये अंतर किती ठेवलास? 12 फुटाच्या आसपास किती ठेवला? 12 फूट. 10-12. आणि हाईट फक्त अँगलची किती? अँगल 7 फूट आहे, त्याच्या वर 3 फूट गज आहे समजा. वरचा 3 फूट, हा 7 आणि 3 10 फूट. 10 फूट. आता एका दिवसाला अंडी किती निघते? म्हणजे 35-40 अंड्याचा आपला चालू आहे समजा. 40-45 रोज 35 ते 40. हा. हाईट किती ह्याची पोन? 8 फूट. 8 फूट आणि वरी पत्र. हा. आणि हा त्याचा स्टॉक आहे. त्याची चंचलपणा बघा. त्या कोंबड्या कशा पळतात बघा. बघा हे म्हणजे कोंबड्याच्या पक्कापासून हे सगळं बघा. हे कोंबड्या की कोंबड्या कशा असल्या पाहिजेत त्यांचे. कसं आहे, मी बनग्या टाकल्या होत्या. हे बनग्या त्यानंतर कसं बनग्यामध्ये कसं मन यंत्रातून काढलं तर त्यात बाजरी राहती. हे टाकल्यानंतर त्यानंतर 2 दिवस जर काही नाही टाकलं का, तर ते बनग्यातून शोधून खातात. त्या बनग्यावरली छोटी छोटी बाजरी खातात. ते जेवढं चांगलं अंड हेल्दी असेल तेवढं, जेवढे नर आपले चांगल्या क्वालिटीचे असतील तेवढे पिल्लं निघतात ना. इथं लट केलेला असतात ते घास मेथीचा, आणि इथं फक्त म्हणजे असे त्या पिंडी बांधून ठेवायची. पिंडी आपण शेळ्याला वगैरे कशी बांधतो तशी पिंडी बांधली का ते पाला तोडून खातात. पवननं जी छोटीशी ही ब्रुडिंग रूम केली, इथं पवनचे हे पिल्ले बघा. तुम्ही बघू शकता छानपैकी त्यानं खाली पेपर हातरून सगळी स्वच्छता ठेवली. आणि बारीक इवलूशे पिल्ले आहेत बघा नाही छानपैकी. आता हे पिल्ले किती हे सगळे? समजा 320च्या आसपास पिल्लं आहेत. अच्छा. आता किती दिवसाचे पिल्ले हे? आता हे 10 दिवसाच्या आसपास झाली. तुम्हाला जर कोंबडी पालन विषयी तुम्हाला फार्मला व्हिजिट द्यायची असेल, स्क्रीनवर पवनचा नंबर चालतोय, त्याच्यावर फोन करा आणि या कोंबडी पालन बद्दल सविस्तर माहिती घ्या.